बघा जाळावर कोणाचा प्रभाव होतो का? जाळामध्ये तुम्ही काही टाका, ते त्याला लाल करील, जाळ करील, राख करील, वितळून टाकील, काही पण करील, पण जाळ त्याला स्वतःच्या अस्तित्वामध्ये रंगवल्याशिवाय राहत नाही. त्याची सगळी अग्नी बाजूला करेल आणि राख करून त्याला बाजूला करून टाकेल, नाही त्याला लाल बुंद करेल स्वतःसारखा. स्वतःमध्ये एकरूप केल्याशिवाय जाळ राहत नाही. जाळ स्वतःचं अस्तित्व सोडत नाही. अग्नी हे आत्म्याचं रूप आहे, चेतनेचं रूप आहे. आपली ऊर्जा आहे ना, त्याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे काय? अग्नी. म्हणून त्याचा प्रकाश पडतो, ते दुसऱ्याचा अंधार दूर करतं. म्हणून तुमच्यातला जर अग्नी पेटला, तुमच्यातला जर आत्मा प्रज्वलित झाला, तर इतरांना काय मिळालं पाहिजे? प्रकाश मिळाला पाहिजे. तर सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे, सगळ्यांना समाधान मिळालं पाहिजे, इतरांना तुमच्याकडनं तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान देता आलं पाहिजे. तर तुमच्या असण्याला काहीतरी किंमत. ब्रह्मगिरीला आम्ही सकाळी जेव्हा सुरुवात केली 8 वाजता, तर आम्ही 3 वाजता खाली आलो. 3:30 वाजेपर्यंत पाणी पण नाही आणि काही खाणं पण नाही. ब्रह्मगिरीवर चढून आलो. 8 तास चालत आलो, चढून उतरून पळत आलो. आम्ही येताना खाली कसं आलो? पळत. अरे कोणी म्हणाले हे काय लहान मुलं इकडून आले हो. आणि येऊन आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आम्हाला वाटलं पण नाही की आपण काही खाल्लं नाही, पिलं नाही, आणि आपण एवढं प्रवास करून आलो आणि 8 तास आलो. विश्वासच बसत नाही. याला म्हणायचं तहान भूक विसरणं, देहभान विसरलं पाहिजे. हे देहभान विसरणं म्हणजे तुम्ही देहाच्या स्तरावर नाहीये, तुम्ही उच्च स्तरावर आहे. आई ममतेने त्याच्याबरोबर बोबडं बोलते. तसं साधू संत किंवा ही जे महान लोक आहेत, ही तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्या संसारामध्ये सांसारिक गोष्टी करता. त्यांना त्याच्यामध्ये काही फार काही रस नसतो. असं म्हणतात गरीब म्हणून जन्माला आले ना, त्यात तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणून जर मेले तुम्ही तर तो तुमचाच दोष आहे. तसं तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या घरामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला आले, तुमचं आत्ताचं जीवन कसं आहे, तुम्ही कसे आहात हे विषय सोडा. तुम्ही जर असेच मेलात ना, तुम्ही, हे तुमचं दुर्दैव आहे. ज्यांची तुमची ओळख नाही अशा लोकांनी हळूहळू व्यक्त केली पाहिजे. तुमच्या घरचे तर रडणारच आहे, का त्यांची गैरसोय झाली म्हणून रडणार आहे. परंतु ज्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये कधी संपर्क नाही, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, त्याला तुमचा विरह जाणवला पाहिजे. असं आयुष्य जगा तुम्ही. तुमच्या जीवनामध्ये अर्थ कमवा, पुरुषार्थ कमवा, धर्म कमवा. बरोबर आहे की नाही? जीवनाचा आनंद घ्या, भोग घ्या. भोग घ्यायला तुम्हाला कोणी नाही म्हटलं, परंतु जेव्हा गरज आहे तेव्हा पुरुषार्थ पण गाजवा, एवढं सद्गुरू आम्हाला सांगता. आणि या स्वतःच्या रूपांतरणामधून एक पवित्र आणि उच्च दर्जाचं अशा प्रकारचं सात्विक जीवन तुम्ही अनुभवा. तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. रासायनिक दुकानदार आहे, त्यांना ती संधी नाहीये. कितीतरी इच्छा असली तरी, त्यांची किती पण इच्छा असू द्या सेवा करण्याची, ती नाही करू शकत. कात्रीची किती पण इच्छा असू द्या शिवायची, पण कात्री शिवू शकत नाही, कारण तिचा स्वभाव कापणे. तुमच्या हातामध्ये सुई दिलेली आहे, तुम्ही सुई ना, माहिती तुम्हाला. सीझर बनू नका. लक्षामध्ये, सीझरला स्वतःला कापता येतं पण तिला शिवता नाही येत. एक छोटासा मुलगा आपल्या आजोबांना म्हणतो, शिंपी होते आजोबा त्याचे, ते म्हणे आजोबा तुम्ही ही सुई डोक्यामध्ये घोसता तुमच्या फेट्यामध्ये, आणि ती कात्री तुम्ही अशी मांडी खाली घाबर दाबता. मग त्यांनी समजून सांगितलं, बाळा ही तुकडे करते म्हणून ती खाली दाबून ठेवली, गरज पडली तेव्हाच ती तुकडे झाले पाहिजे, तिला जास्त वाव नाही द्यायचा. आणि शिवण्याचं काम हे निरंतर चालतं. कापायला 1 सेकंद लागतो, पण शिवायला अख्खा दिवस जातो बाबा. म्हणून ती डोक्यावर आहे, तिची जास्त गरज आहे. तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही जोडायला शिकलं पाहिजे. तोडायचं काम तर कोणी करतं, तिचं काय विशेष. आम्ही निर्माण करायला शिकलं पाहिजे. नष्ट करायचं काम तर कोणी पण करतं, कळलं का? आम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे. राग तर कोणी पण आणतं. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचं आकलन करता येत नसेल तर सर्वात शेवटची तुम्हाला मी शेवटची एक तपासणीची पद्धत सांगतो. चाचणी कशी घ्यायची. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे सहकारी, यांच्यामध्ये तुम्ही काही बदल घडवून आणलाय का? किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये गेल्यावरती तुमच्याबरोबर कसे वागता याचं आकलन करा. शेतकऱ्यांबरोबर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा शेतकरी तुम्हाला रिस्पॉन्स कसे करता याचं आकलन करा. तुमच्या लक्षात येईल का ते जसे आकलन करतात तसेच तुम्ही आहात. तुमचे मित्र जसे असताना तसेच तुम्ही आहात. तुम्हाला असं वाटतंय की करोडपती लोक, लखपती लोक यावे, आपल्या संगतीमध्ये मोठमोठे बागायतदार यावे, आपल्या संगतीमध्ये या शेतीमध्ये क्रांती करणारे आणि इतिहास रचणारे असे लोक आपल्या बरोबर यावे. तर तुम्ही तशा माणसाच्या सहवासात राहिलं पाहिजे. रामसर आम्हाला काला सहवासात राहून देतील? तुम्ही राहा ना त्यांच्या विचारांच्या सहवासात राहा. हे इंग्रजी विचार आमच्या डोक्यात आल्यामुळे आज आमची ही परिस्थिती. आम्ही जगणं बाजूला केलंय आणि काम बाजूला केलंय, म्हणून आपली ही परिस्थिती आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. काम हा विषयच आमचा नारायण आहे. आम्हाला कामाचाच आनंद आहे. तुमचा असं आहे का काम संपल्यावर तुमचा आनंद सुरू होतो. 2 कामाच्या मध्ये जो ब्रेक असतो तो तुमचा आनंद. कासेमध्ये दूध बी आहे आणि रक्त बी आहे. गोचिराला काय आवडतं? रक्त आवडतं. हीच तर समस्या आहे ना. या मायामोहाच्या जाळ्याने, या शरीराच्या आणि मनाच्या गोंधळाने आम्हाला गोचिर बनवलेलं आहे. मग या जीवनामध्ये आतमध्ये आम्ही शुद्ध अमृत पिऊन आम्ही अमर होऊ शकतो, पण आम्ही काय पितो? रक्त. आणि आम्ही रक्त पिल्यावर आम्ही बिसडतो. रक्त हे अन्न नाहीये, ते कॅरियर आहे, पण दूध हे अमृत आहे, ते अन्न आहे. रक्त कशासाठी असतं शरीरामध्ये? कशासाठी असतं? रक्त पिणं का वाईट आहे ते सांगतो तुम्हाला मी. रक्त हे अन्न नाहीये, एक परजीवीच त्याला पिऊ शकतो. लक्षात ठेवा. लक्षामध्ये ते वाहण्याचं काम, ते कॅरियर आहे. एखाद्याचा माल चोरून नेला ते पटतं. एखाद्याचं पेरू चोरले, द्राक्ष चोरले, एखाद्या गोडाऊन मधला माल नेला. गाडी चोरून न्यायची म्हणजे काय? झाडं चोरून न्यायची, याला काय अर्थ आहे? तसा प्रकार येतो. बरोबर आहे. म्हणून मला सांगायचं काय आहे की गोचिर बनणं म्हणजे पॅरासाइट आहे, परजीवी आहे, फुकट पाहिजे. आणि दूध जर पाहिजे असेल तर कष्ट करायला लागतील थोडे. एक
जानेवारी 2027 मध्ये तुम्हाला आजच्या या वेलनेसचं आठवण आली पाहिजे की त्या दिवशी सरांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तुमचं जीवन मागच्या वर्षापेक्षा आणखीन श्रेष्ठ बनलंय. याचा काय पुरावा आहे? सर, मागच्या वर्षापेक्षा मी या वर्षी आणखीन आनंदी आहे. या वर्षी माझ्या बरोबर हे 10 लोक आनंदी आहे, 100 लोक आनंदी आहे. या वर्षी माझ्या डोक्याची गणगण कमी झालेली आहे. संध्याकाळी मला शांततेने झोप लागते आणि मी माझ्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातलं सगळे रोग घालवले. सर्वांना आनंदी आणि निरोगी अशा प्रकारचं आयुष्य मी या वर्षी निर्माण केलं आणि ही संख्या मी पुढच्या वर्षी 10 पटीने वाढवणार आहे. हा संकल्प तुम्ही ज्या दिवशी पूर्ण करून दाखवला त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा स्रोत खळखळपणे वाहिल्याशिवाय राहणार नाही. सावध आहे, पूर्ण जागृत आहे आणि तरी पण शांत आहे. विचार डोक्यात कुठलाच नाही. तुमच्या कुठल्याही प्रभावाचा त्यांच्यावर प्रभाव होत नाही. असं कधी होईल? बघा, जाळावर कोणाचा प्रभाव होतो का? जाळामध्ये तुम्ही काही टाका, ते त्याला लाल करील, जाळ करील, राख करील, वितळून टाकील, काही पण करील, पण जाळ त्याला स्वतःच्या अस्तित्वामध्ये रंगवल्याशिवाय राहत नाही. याचं जे सगळी अग्नी बाजूला करेल आणि राख करून त्याला बाजूला करून टाकेल, म्हणजे त्याला लाल बुंद करेल स्वतःसारखा. स्वतःमध्ये एकरूप केल्याशिवाय जाळ राहत नाही. जाळ स्वतःचं अस्तित्व सोडत नाही. अग्नी हे आत्म्याचं रूप आहे, चेतनेचं रूप आहे. आपली ऊर्जा आहे ना, त्याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे काय? अग्नी. म्हणून त्याचा प्रकाश पडतो, ते दुसऱ्याचा अंधार दूर करतं. कळलं का? म्हणून तुमच्यातला जर अग्नी पेटला, तुमच्यातला जर आत्मा प्रज्वलित झाला, तर इतरांना काय मिळालं पाहिजे? प्रकाश मिळाला पाहिजे. सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे, सगळ्यांना समाधान मिळालं पाहिजे, इतरांना तुमच्याकडनं तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान देता आलं पाहिजे. तर तुमच्या असण्याला काहीतरी किंमत. तुमच्याकडे गाडी आहे आणि जायला माणसं पण आहे, पण तुम्हाला चालवता येत नाही. घरच्या माणसाला गावाला जायचंय, याच्याकडून 10 लाखाची गाडी आहे, याचीच आहे, हे नाव आहे त्याच्यावर नाव आहे त्याच गाडीच्या, आरसी बुकवर नाव आहे मिस्टर रिकाम टेकडे. काय रे बाबा, म्हणजे चालवता येत नाही, हो ड्रायव्हर नाही आहे, काय ती गाडी काय लोटीत न्यायची मागून, दोघांनी लोटा. तुमच्याकडे किती पण चांगलं तंत्रज्ञान असू द्या, तुम्ही जर चांगले ड्रायव्हर नसाल, तुम्हाला तिथं चालवता येत नसेल, तर तुम्ही अडथळा सर्वात मोठा. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये साधन सामुग्री किती पण असू द्या, तुमच्या आतमध्ये चेतना पेटलेली पाहिजे. कारण चेतनेचा स्वभाव आहे ज्ञान ग्रहण करणं, चेतनेचा स्वभाव आहे आनंदी राहणं, चेतनेचा स्वभाव आहे चमकत राहणं. तुमच्यामध्ये हे गुण आहेत का? तुम्ही सर आमची चेतना जागृत आहे, कसं ओळखायचं? आमचं शरीर जागृत आहे, कसं ओळखायचं? आमचं मन जागृत आहे, आम्ही कोणत्या स्तरावर आहे, कसं ओळखायचं? फार सोपं आहे. तुम्हाला भूक आवरत नाही, शरीराची वासना आवरत नाही, तुमचं सतत लक्ष त्या खाण्याकडे जातं, तुम्ही काहीही करत असल्या तरी तुमचं लक्ष त्या खाण्याकडेच आहे, तुमचं मन नाही लागत कुठे. जोपर्यंत खात नाही, जोपर्यंत पोट भरत नाही, तोपर्यंत या गाड्याचं कुठंच मन लागत नाही. जोपर्यंत चांगली झोप होत नाही, तोपर्यंत याचं कुठंच मन लागत नाही. शरीराच्या ज्या क्रिया आहे त्यांनी जर तुमचं जीवन डिस्टर्ब होत असेल, तर तुम्ही शरीराच्या स्तरावर. पण मी जर एखाद्या कामामध्ये जर गेलो आणि जर याच्यामध्ये मी जर माझ्या कर्मात जर रमलो, तर मला तहान बी आठवत नाही, भूक बी आठवत नाही, काहीच आठवत नाही. आता मागच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला सांगितलं ना, सकाळी 11 वाजता मी घरातून बाहेर पडलो, 10 वाजता घरातून बाहेर पडलो, रात्री 8 वाजेपर्यंत ना मी पाण्याचा थेंब पिलो ना अन्नाचा कण खाल्ला. सेम गोष्ट जेव्हा ब्रह्मगिरीला चढायला गेलो, ब्रह्मगिरीला आम्ही सकाळी जेव्हा सुरुवात केली 8 वाजता, तर आम्ही 3 वाजता खाली आलो. 3:30 वाजेपर्यंत पाणी पण नाही आणि काही खाणं पण नाही. ब्रह्मगिरीवर चढून आलो, 8 तास चालत आलो, चढून उतरून पळत आलो. आम्ही येताना खाली कसं आलो? पळत. अरे कोणी म्हणाले हे काय लहान मुलं इकडून आले हे, हो. आणि येऊन आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आम्हाला वाटलं पण नाही की आपण काही खाल्लं नाही, की पिलं नाही, आणि आपण एवढं प्रवास करून आलो आणि 8 तास आलो. विश्वासच बसत नव्हता. याला म्हणायचं तहान भूक विसरणं, देहभान विसरलं पाहिजे. हे देहभान विसरणं म्हणजे तुम्ही देहाच्या स्तरावर नाहीये, तुम्ही उच्च स्तरावर आहे. आलं लक्षामध्ये? आणि मनाच्या स्तरावर जी माणसं असतात त्यांच्या बाबतीमध्ये कुणी काही बोललं की लगेच अपमान होतो, कुणी काहीतरी कौतुक केलं की लगेच हा घोड्यावर चढतो, 1 फूट हवेमध्येच लगेच. त्याच्याकडनं जर काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि लोकांनी कौतुक केलं, तर त्याला असं नाही, जरी कौतुक केलं पण चांगल्या गोष्टी घडल्या त्याला स्वतःलाच असं वाटतं आपण काहीतरी आज फार मोठा तीर मारला. आणि जर काही चुकीचं घडलं, अपयश यायला लागलं, तर तो डीम होऊन जातो.
म्हणजे मनाच्या मध्ये असलेले विचार आणि त्याच्या भावनांनुसार त्याचं जीवन वरखाली हेलकावे घेतं, तो मनाच्या स्तरावरचा माणूस आहे. आणि चेतनेच्या स्तरावर जो माणूस असतो त्याला ना देहाचं भान असतं ना मनाचं भान असतं. त्याला कोणी निंदा, त्याला कोणी वंदा, त्याचं असंच प्रेम करणे हाच त्याचा धंदा. काही गरज नाही त्याला. बरोबर आहे की नाही? आई ममतेने त्याच्याबरोबर बोबडं बोलते. तसं साधू संत किंवा ही जी महान लोक आहेत, ही तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्या संसारामध्ये सांसारिक गोष्टी करता, त्यांना त्याच्यामध्ये काही फार काही रस नसतो. लक्षात. आणि म्हणून आपण ते स्रोताबरोबर जगत असतात. मग आपण शरीरामध्ये अडकलेले, आपण मनामध्ये अडकलेले, तिथंच आपण अडकलेले. आपण जायला पाहिजे स्रोताकडे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या चेतनेच्या स्रोतामध्ये जाल त्या दिवशी तुम्हाला ना वर्षाचा शेवट होईल ना वर्षाचा आरंभ होईल. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काय आहे? जीवन आहे. बस तुमच्या जीवनातला काउंट संपला पाहिजे. तो कधी संपतो सर? अकलेपेक्षा पगार जास्त मिळाला का मग संपतो. त्याला अकलेपेक्षा पगार जादा आहे ना, ते काहीच करीत नाही हो. ते म्हणतं आपलं काही करायची गरज नाही आता. हॅलो. आणि दुसरं आहे जे त्यातून मुक्त झालं खऱ्या अर्थाने. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. आता सर्व भोगून झालं, आता काही त्यात इंटरेस्ट नाही आणि म्हणून त्याच्यातून मुक्त झालं तो सिद्ध पुरुष योगी. लक्षामध्ये. हा भोगी. आला लक्षामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला या दोन मार्गाने तुम्ही मुक्त व्हाल. इच्छाच एवढीशी आहे, ती पूर्ण झाली का त्याला काहीच करूशी वाटत नाही. आळशी लोक आपण त्याला म्हणतो. ते म्हणते काय किती बी पळ दोन्ही पाय संगच राहते. मग काय फाळीतो का काय मधी? जरासंघासारखं. हा तुझा जरासंघ करायचा का? असं आहे. म्हणून तुम्ही जीवनाच्या ज्या स्तरावर असाल तुम्हाला जीवन तिथंच गोड वाटतं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की हळूहळू तुम्ही तुमचा प्रवास कुठे करा? तुमच्या स्रोताकडे करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या चेतनेच्या स्तरावर पोहोचाल त्या दिवसापासून तुम्हाला भेदभाव संपून जाईल, माझं तुझं संपून जाईल आणि तुम्हाला सगळीमध्ये काय दिसेल? तुम्हीच दिसाल. तू जेवला तरी मी जेवल्यासारखं आहे. एकदम मनापासून. हा लोक कधी कधी आवडत नसलं का मग म्हणता नाही तू जेवला का मी जेवल्यासारखं. एक घास खाऊन पाहता ते म्हणते नाही चांगले खा तू खा. आणि म्हणून मित्रांनो आज सद्गुरू आम्हाला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद देतात. खरं तर त्यांची ही कृपा आहे, त्यांची ही करुणा आहे की जे आमच्यावर रोज त्यांच्या आनंदाचं त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतात. त्यांचे ज्ञानरूपी सुमनं, त्यांचे ज्ञानरूपी जे पुष्प आहे ते उधळून ते आमच्यावरती त्या आशीर्वादाचा वर्षाव करतात. आणि म्हणून आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला नववर्षाच्या निमित्ताने हेच सांगताय की हे जे नवीन वर्ष आहे, हे नवीन वर्ष तुमच्या मागच्या वर्षाचा लेखाजोखा तो तुम्ही तुमच्यासमोर मांडला पाहिजे की मी जो प्रवास करतो आहे, जी गणना करतो त्या गणनेमध्ये मी कुठल्या स्तरावर आहे. असं म्हणतात गरीब म्हणून जन्माला आले ना ह्यात तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणून जर मेले तुम्ही तर तो तुमचाच दोष आहे. तसं तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या घरामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला आले, तुमचं आत्ताचं जीवन कसं आहे, तुम्ही कसे आहात हे विषय सोडा. तुम्ही जर असेच मेलात ना तुम्ही, हे तुमचं दुर्दैव आहे. लक्षामध्ये. SCT वैदिकमध्ये तुम्ही आलात तर कमीत कमी सर 2-4 कोटी कमवून मरा. हां 2-4 कोटी तर फार थोडे. माझ्या हिशोबाने 4-5 कोटी तर सहज कमवले पाहिजे हो. आणि कमीत कमी 1000-2000 माणसं कमवून मरा. हे का नाही? उचलणारे 4 कमवून काय उपयोग आहे? कोणी पण कमी तिथं भावबंद बंद राहते उचलणारे. त्यांना नाही माहिती आपण याला उचललं तर आपल्याला उचलते. अनोळखी लोकांनी तुम्हाला उचललं पाहिजे. ज्यांची तुमची ओळख नाही अशा लोकांनी हळूहळू व्यक्त केली पाहिजे. तुमच्या घरचे तर रडणारच आहे का त्यांची गैरसोय झाली म्हणून रडणार येते. परंतु ज्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये कधी संपर्क नाही त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. त्याला तुमचा विरह जाणवला पाहिजे. असं असे आयुष्य जगा तुम्ही तुमचं जीवनामध्ये. अर्थ कमवा, पुरुषार्थ कमवा, धर्म कमवा. बरोबर आहे की नाही? जीवनाचा आनंद घ्या, भोग घ्या. भोग घ्यायला तुम्हाला कोणी नाही म्हटलं, परंतु जेव्हा गरज आहे तेव्हा पुरुषार्थ पण गाजवा. एवढं सद्गुरू आम्हाला सांगता. आणि या स्वतःच्या रूपांतरणामधून एक पवित्र आणि उच्च दर्जाचं अशा प्रकारचं सात्विक जीवन तुम्ही अनुभवा. तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. रासायनिक दुकानदार आहे त्यांना ती संधी नाही आहे. किती जरी इच्छा असली तरी, त्यांची किती पण इच्छा असू द्या सेवा करण्याची, ती नाही करू शकत. कात्रीची किती पण इच्छा असू द्या शिवायची, पण कात्री शिवूच शकत नाही कारण तिचा स्वभाव कापणे आहे. मग तुमच्या हातामध्ये सुई दिलेली आहे, तुम्ही सुई ना माहिती तुम्हाला. सिजर बनू नका. लक्षामध्ये.
सीझरला स्वतःला कापता येतं पण तिला शिवता नाही येत. एक छोटासा मुलगा आपल्या आजोबांना म्हणतो, शिंपी होते आजोबा त्याचे, ते म्हणे आजोबा आजोबा तुम्ही ही सुई डोक्यामध्ये घोसता तुमच्या फेट्यामध्ये आणि ती कात्री तुम्ही अशी मांडी खाली का बरं दाबता. मग त्यांनी समजून सांगितलं, बाळा ही तुकडे करते म्हणून ती खाली दाबून ठेवली, गरज पडली तेव्हाच ते तुकडे झाले पाहिजे, त्याला जास्त वाव नाही द्यायचा. आणि शिवण्याचं काम हे निरंतर चालतं. कापायला 1 सेकंद लागतो पण शिवायला अख्खा दिवस जातो बाबा. म्हणून ती डोक्यावर आहे, तिची जास्त गरज आहे. तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही जोडायला शिकलं पाहिजे. तोडायचं काम तर कोणी करतं, त्याचं काय विशेष. आम्ही निर्माण करायला शिकलं पाहिजे. नष्ट करायचं काम तर कोणी पण करतं, कळलं का. आम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे. राग तर कोणी पण आणतं. एखादं येड लागेल पार त्याला बी राग येतो. सर पागल आहे पार, एकदम बुद्धी नाही आहे त्याला पण राग येतो. त्याला तर खूप येतो. अज्ञानी माणसाला राग खूप येतो, लक्षात ठेवा. पण प्रेम करण्यासाठी फार कमी लोक असतात. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये कशाकडे जा, आनंदाकडे जा. आणि आनंद हा स्रोत आहे, तुमच्या आतमध्ये आहे, बाहेरून तो अपेक्षा करू नका. तो शोध घेण्यासाठी हवी असलेली शरीराची साधना करा, सूर्यनमस्कार करा, प्राणायाम करा, तुमच्या मनासाठी, विचारांसाठी, बुद्धीसाठी. आणि तुम्ही ध्यान करा तुमच्या भावनेसाठी. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या, आसनं केली, योग केला, ध्यान केलं, साधना केली आणि सात्विक आहार घेतला, सत्कर्म करा. जीवनाला अजून काय पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात, तुमच्या संपर्कात येणारे सगळी माणसं काय झाली पाहिजे, आनंदाने नाहली पाहिजे. होळीला आम्ही आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला काय करतो, रंगवतो. तसं आम्ही आमच्या जीवनातला आनंदाने सगळ्यांना रंगवलं पाहिजे. प्रत्येक, तुम्ही जगाचं काय करा हा विषय सोडा, तुमच्या संपर्कात जे आहे, तुमच्या घरचे असतील, मित्र असतील, परिवार असतील, व्यवसायानिमित्त असतील, सहकारी असतील, काम करणारे असतील, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तुमच्या संपर्कात जे लोक येतात त्यांना आनंदी करा, त्यांना हसवा, त्यांच्या समस्या सोडवा, त्यांना यशस्वी करा. हे जेव्हा तुम्ही कराल ना सर, का करा, तुम्हाला आनंदी राहायचं आहे म्हणून करा, तुमचा स्वभाव आहे म्हणून करा. एखादं गुलाबाचं फूल आहे, सुगंधित आहे, ते आजूबाजूला सुगंध पसरवतं, त्याला विचारा बरं का तुम्ही सुगंध पसरवतो रे, का पसरवतो. ते काय म्हणेल, मी ते पसरवतो, हे मला माहिती नाही. पसरत असेल, आलं लक्षामध्ये. मग स्वभाव बनला पाहिजे आपला. मग आपण आपल्याजवळ आलेल्या माणसांना सुखी केलं पाहिजे. ते कधी शक्य आहे, जर तुम्ही सुखी असाल तर. आपण आजूबाजूच्या लोकांना यशस्वी केलं पाहिजे. कधी यशस्वी कराल, तुम्ही यशस्वी असाल तर. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना आनंदी केलं पाहिजे. कधी आनंदी कराल, तुम्ही आनंदी असाल तर. मग एवढं सोपं आहे ते. जेव्हा तुम्हाला एस.सी.टी. वैदिकचं मर्म सापडेल, जेव्हा तुम्ही एस.सी.टी. वैदिकमध्ये काय बनाल, एकदम सक्सेसफुल तज्ज्ञ बनाल, अनुभवी बनाल, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला पण अनुभव देऊ शकाल. तुम्ही जर अनुभव तुमचा कच्चा आहे तर दुसऱ्याला काय शिकवणार, तुम्ही अभिमन्यू पैदा करणार, बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमची ओळख ही अर्धवट राहू म्हणून करायची आहे का, तुम्हाला करायची आहे का, मग तुम्ही करू शकता तसं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण ताकद लावा. तुमचं आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं जीवन कसं बदलते पहा. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचं आकलन करता येत नसेल तर सर्वात शेवटची तुम्हाला मी शेवटची एक तपासणीची पद्धत सांगतो. चाचणी कशी घ्यायची. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, मग तुमचे आईवडील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे सहकारी, यांच्यामध्ये तुम्ही काही बदल घडवून आणलाय का, किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये गेल्यावर ते तुमच्याबरोबर कसे वागता, याचं आकलन करा. शेतकऱ्यांबरोबर तेव्हा तुम्ही जाता तेव्हा शेतकरी तुम्हाला रिस्पॉन्स कसे करता याचं आकलन करा. तुमच्या लक्षात येईल का ते जसे आकलन करतात तसेच तुम्ही आहात. तुमचे मित्र जसे असता ना तसेच तुम्ही असता. दारुडेचे मित्र काय सज्जन राहता का, हॅलो. आणि जर त्याचे मित्र सज्जन राहिले, त्याची दारू चालेल का, ते लवकर सोडायला लावतील त्याला, कळलं ना. असं आहे ते. तुमचा रोज रामसरांना फोन होतो, रोज रामसरांबरोबर मेसेज होतो, रोज रामसरांबरोबर तुमचे काहीतरी देणं घेणं होतं, मग तुम्ही थोडे रामसरांसारखे होणार. सरला मॅडम तर एक दिवस जात नाही मला मेसेज केल्याशिवाय, म्हणून त्या टिकल्या. प्रत्येक दिवशी त्यांच्याबरोबर काय काय घडलं त्या मला सांगतात. मग मला विचारतात मी काय करायला पाहिजे, मग मी सांगतो हे करायला पाहिजे, मग ते तेच करता. कधी कधी न मला सांगायची पण गरज नाही पडत, ते बरोबर करता. संत नामदेव महाराज भरकटले का नाही, कारण मित्र कोण होता, देव होता, स्वतः विठ्ठल त्याचा मित्र होता. दुसरं कोणी असतं तर
भरकटला असता ना, बरोबर की नाही? भरकटला तरी पण ताळ्यावर आणला परत नामदेवाला देवाने, कुत्र्याचं रूप घेऊन त्याला दादा शिकवला की नाही? तसं सरला मॅडमवर मी पण रागवलो असेल. तुम्हाला काय वाटतं, काय सगळं गोडगोडच चालतं का? नाही, भयंकर रागवलो असेल. पण त्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी जमीन सोडली नाही. हो, माझ्यासारख्या माणसाच्या जवळ यायचं सोपं नाही. फुलं कमी आणि काठी जास्त. आता बघा, काही काही गाया मिल्क चार्जर खाती नाही. आता त्याची मिल्क चार्जर दोष आहे का? ते गायांना घाण वासाची सवय लागलेली. सर कळलं का तुम्हाला? तसं आहे. तेव्हा तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहणार तसे बनणार, तसं तुमच्या संगतीत तेच लोक राहणार जसे तुमच्यासारखे असणार. तर तुम्हाला असं वाटतंय की करोडपती लोक, लखपती लोक यावे, आपल्या संगतीमध्ये मोठमोठे बागायतदार यावे, आपल्या संगतीमध्ये या शेतीमध्ये क्रांती करणारे आणि इतिहास रचणारे असे लोक आपल्याबरोबर यावे, तर तुम्ही तशा माणसाच्या सहवासात राहिलं पाहिजे. सर आम्हाला काला सहवासात राहून देतील? तुम्ही राहा ना त्यांच्या विचारांच्या सहवासात राहा. त्यांचे जे मत आहे, त्यांचं म्हणणं आहे, त्याच्या सहवासात राहा. मग ते सगळं कडू आहे, ते सगळं असं वाटतं की काय बाबा, जगण्याचा काही आनंदच नाही, सगळं नुसतं साधनच करायची, ती कामच करायचं, कामामध्येच देव शोधायचा आहे. हे कसं काय शक्य आहे? जगायचं कधी? हे इंग्रजी विचार आमच्या डोक्यात आल्यामुळे आज आमची ही परिस्थिती आहे. आम्ही जगणं बाजूला केलं आणि काम बाजूला केलंय, म्हणून आपली ही परिस्थिती आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. काम हा विषयच आमचा नारायण आहे. आम्हाला कामातच आनंद आहे. आणि तुमचं असं आहे का काम संपल्यावर तुमचा आनंद सुरू होतो. 2 कामाच्या मध्ये जो ब्रेक असतो तो तुमचा आनंद आहे. कासेमध्ये दूध बी आहे आणि रक्त बी आहे. गोचिराला काय आवडतं? रक्त आवडतं. हीच तर समस्या आहे ना. या मायामोहाच्या जाळ्याने, ह्या शरीराच्या आणि मनाच्या गोंधळाने आम्हाला गोचिर बनवलेला आहे. मग या जीवनामध्ये आतमध्ये आम्ही शुद्ध अमृत पिऊन आम्ही अमर होऊ शकतो, पण आम्ही काय पितो? रक्त. आणि आम्ही रक्त पिल्यावर आम्ही बी सडवतो. मग कळलं का? रक्त हे अन्न नाही आहे, ते कॅरियर आहे. पण दूध हे अमृत आहे, ते अन्न आहे. रक्त कशासाठी असतं शरीरामध्ये? कशासाठी असतं? रक्त पिणं का वाईट आहे ते सांगतो तुम्हाला मी. रक्त हे अन्न नाही आहे. एक परजीवीच त्याला पिऊ शकतो, बघा लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? हो, ते वाहण्याचं काम, ते कॅरियर आहे. एखाद्याचा माल चोरून याला ते पटतं. एखाद्याचं पेरू चोरले, द्राक्ष चोरले, एखादा गोडाऊन मधला माल नेला, गाडी चोरून न्यायची म्हणजे काय? झाडं चोरून न्यायचं, याला काय अर्थ आहे? तसा प्रकार येतो, बरोबर आहे ना? म्हणून मला सांगायचं काय आहे की गोचिर बनणं म्हणजे पॅरासाईट आहे, परजीवी आहे, फुकट पाहिजे. आणि दूध जर पाहिजे असेल तर कष्ट करावे लागतील थोडे. एवढंच आहे. तुम्ही जर जीवनामध्ये ह्या गोष्टी जर ह्या दृष्टिकोनातून जर शिकले, तर तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची गरज नाही, कुठल्या मार्गदर्शनाची गरज नाही. तुम्ही त्या सहवासात राहा, सत्संगात राहा. तुमचं जीवनामध्ये काय होऊन जाईल? रूपांतरण होईल. आणि खऱ्या अर्थाने 2027 तुमच्यासाठी काय बनेल? एक सुंदर असं स्वप्न बनेल. कारण तुम्ही 2026 मध्ये साधना केलेली असेल. 1 जानेवारी 2027 मध्ये तुम्हाला आजच्या या वेलनेसचं आठवण आली पाहिजे की त्या दिवशी सरांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तुमचं जीवन मागच्या वर्षापेक्षा आणखीन श्रेष्ठ बनलंय. याचा काय पुरावा आहे? सर, मागच्या वर्षापेक्षा मी यावर्षी आणखीन आनंदी आहे. यावर्षी माझ्याबरोबर हे 10 लोक आनंदी आहे, 100 लोक आनंदी आहे. यावर्षी माझ्या डोक्याची गणगण कमी झालेली आहे. संध्याकाळी मला शांततेने झोप लागते. आणि मी माझ्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातलं सगळे रोग घालवले. सर्वांना आनंदी आणि निरोगी अशा प्रकारचं आयुष्य मी या वर्षी निर्माण केलं. आणि ही संख्या मी पुढच्या वर्षी 10 पटीने वाढवणार आहे. हा संकल्प तुम्ही ज्या दिवशी पूर्ण करून दाखवला, त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा स्रोत खळखळपणे वाहिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.